नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज म्हणतो की आनंदी, मी तुझे सर्व काही ऐकेल, पण तू सुद्धा मला एक वचन दे. तेव्हा आनंदी म्हणते की सॉरी दादा, मी तुला कोणतेही वचन नाही देऊ शकत. तेव्हा मनोज म्हणतो की अगं, रक्षाबंधनला राखी बांधायला येशील हे तरी वचन दे. तेव्हा आनंदी खूप रडत म्हणते की नाही येऊ शकत, पण दादा तू सुद्धा येथे ये. तेव्हा मनोज सुद्धा रडत म्हणतो की ठीक आहे आणि काळजी घे आनंदी, म्हणून तो जायला निघतो. तर आनंदी लगेच त्याला धरते आणि दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडू लागतात. त्यानंतर इकडे सार्थक घरी आलेला असतो आणि काय झाले असे सुकी आणि आदर्श या दोघांना विचारत असतो. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे, हिचे असे म्हणणे आहे आणि सुकी त्याला खुणावते. तर आदर्श लगेच म्हणतो की इला माझ्याशी बोलायचे नाही म्हणून. सार्थक विचारतो की का, तर आदर्श सुकीला विचारतो की का. सुकी म्हणते की कारण की मिसळ हा एकटाच दुपारी मिसळ खायला गेला आणि याला सुचले नाही की मला सुद्धा घेऊन जायचे म्हणून. मग मला याचा राग आला आणि मी ठरवले की याच्याशी मला नाही बोलायचे म्हणून, त्यामुळे कट्टी याच्याशी. तर आदर्शला हसू येत असते. तर सुखदाला लगेच सार्थक म्हणतो की सुखदा, तू लहान आहेस का? तू असे कुणाशी बोलायचे नाही, असे करायला नको आणि तू ब्रोशी बोलायला हवे. तर आदर्श म्हणतो की हो एक्झॅक्टली, बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय कसे कळणार माणसाला, मग बोलून टाक सुखदा तू. तर सुखदा म्हणते की हो ना, बोलले पाहिजे हे मला सुद्धा कळते, पण आता नाही. तेव्हा आदर्श म्हणतो की आता बोलणार नाही मग कळेल कसे माणसाला, जाऊन दे, मी एक काम करतो, मीच जातो आता इथून. आणि सुखदाला म्हणतो की तू जर आता बोलणार नसेल तर मी सुद्धा तुझ्याशी नाही बोलणार. सार्थक म्हणतो की अरे, ऑलरेडी ती तुझ्याशी बोलतेस ना. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे, पण वेळ निघून गेल्यानंतर उपयोग तर नाहीच, त्यामुळे वेळ निघून जाण्याच्या अगोदर गोष्टी बोलावत्यात. आणि सुखदाला तो खुणावून सांगतो की बोल, आणि असे बोलून आदर्श लगेच तेथून निघून जातो. तेव्हा सार्थक विचारतो की काय चालले नेमकं तुमचे हे. तर सुकी म्हणते की तो अगदी करेक्ट बोलतो, कारण बोलले तर पाहिजे, त्यामुळेच गोष्टी ह्या समजतात आणि बदलतात, आणि नाही बोललो तर गोष्टी सुद्धा बदलत नाही. आणि जर गोष्टी बदलायला हव्या असतील तर बोललेच पाहिजे, एक्सप्रेस केले पाहिजे, असे आदर्श ब्रो म्हणत होता. त्यानंतर इकडे अण्णा मानवता आश्रमामध्ये मनोजला घेण्यासाठी येतात. विशाल लगेच त्यांना बघून त्यांच्या जवळ येतो आणि नमस्कार, कोण हवंय आपल्याला असे विचारतो. अण्णा नमस्कार घालतात आणि मानवता आधार आश्रम हाच. तर विशाल म्हणतो की हो. तेव्हा अण्णा सांगतात की मी नाशिकमधून आलो. तर विशाल म्हणतो की हो, म्हणजे जवळूनच आलात. अण्णा म्हणतात की हो, 2च तासांचा प्रवास आहे, पण पत्ता शोधत यायचा होता म्हणून पहाटे लवकर निघालो. विशाल विचारतो की कसे काय येणे केले. तर लगेच अण्णा म्हणतात की माझा मुलगा मनोज इकडे असतो, मग त्यालाच परत घेऊन जाण्यासाठी आलो. तेव्हा विशाल विचारतो की मनोज तुमचा मुलगा आहे का? अण्णा म्हणतात की हो, आणि आज तो येण्यासाठी निघालाच होता, पण मला असे वाटले की आपण स्वतः जावे. आपला मुलगा ज्या लोकांबरोबर राहतो तेथे राहून तो बरा झाला, मग त्या लोकांना भेटावे, त्यांचे आभार मानावेत, म्हणून मी आलो. तर विशाल म्हणतो की काका, बरं झालात तुम्ही आलात. अहो, तुम्हाला आभार मानायचे असतील तर आमच्या कल्याणी मॅडमचे माना. अण्णा म्हणतात की खरं सांगतो, मी त्यांनाच भेटण्यासाठी आलो होतो. मनोजकडून मी खूपच काही ऐकले त्यांच्याबद्दल. गोरगरिबांसाठी आपल्या स्वतःची आयुष्याशी जुगारून द्यायचे, याला खूप मोठे मन लागते. विशाल म्हणतो की काका अगदी बरोबर बोलतात, आणि काका, कल्याणी मॅडमचे जर काम बघितले तर स्वतःला आम्हाला इतके नशिबान असल्यासारखे वाटते की आम्ही त्यांचे सहकारी आहोत. कधी कधी असे वाटते की त्यांच्या आई वडिलांना किती अभिमान त्यांचा वाटत असेल. अण्णा म्हणतात की हो, आणि कुठे मनोज? तर विशाल म्हणतो की मनोज, अहो तो तर खूप कमी दिवसात बरा झाला. आणि विशाल अण्णांना म्हणतात की बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. अण्णा म्हणतात की चहा नको. विशाल म्हणतो की अहो काका, तुम्ही इतक्या पहाटे निघलात, प्रवास केला, चहा घेतल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल. आणि तसेही आमच्या कल्याणी मॅडमने नियमच लावलेला आहे की बाहेरून कोणी जरी आलेत, आश्रमातील कोणी नातेवाईक जरी कुणाचे आले तरी त्यांना चहा पाजायचा म्हणजे पाजायचा. तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे, मी घेईन चहा. तर विशाल म्हणतो की बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. तेव्हा अण्णा खुर्चीवर बसतात आणि समोरून तेव्हा आनंदी आणि मनोज बाहेर येतात. तर आनंदी मनोजच्या हातामध्ये बॅट देते. अण्णांचे लक्ष मात्र इकडे असते, परंतु जेव्हा अण्णा वळून बघतात तर आनंदी तिकडे वळून मागे वळालेली असते. पण तेव्हा तिला समजते की अण्णा आलेले आहे म्हणून.
म्हणून घाईने आतमध्ये जाते आणि एका पडद्यामागे लपते। तेव्हा मनोजला बघून अण्णांना खूप आनंद होतो। अण्णांना बघून सुद्धा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते। तर लगेच मनोजच्या चेहऱ्यावरून अण्णा हात फिरवतात आणि मनोज कसा आहेस असे विचारतात। तर मनोजचे लक्ष हे आनंदीकडे सुद्धा असते आणि तो अण्णांना बघून खुश सुद्धा झालेला असतो। आणि अण्णा मी ठणठणीत आहे, पण तुम्ही असे अचानक न सांगता कसे आलेत? अण्णा सांगतात की अरे तुझा फोन झाल्यानंतर तुझ्या आईचे आणि माझे बोलणे झाले। मालतीला मी हे सर्व सांगितले की त्या मॅडमने तुला किती लवकर बरे केले म्हणून आमचे असे ठरले की प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांचे आभार मानावेत, म्हणून पहाटेच निघालो आणि मग आता आलो। तर आनंदी हे सर्व बोलणे ऐकत असते आणि मनोजचे लक्ष तिच्याकडेच असते। अण्णा म्हणतात की जाताना आपण बरोबरच जाऊयात। तेव्हा मनोज म्हणतो की चला अण्णा आता आपण लगेच निघूया। तर लगेच अण्णा म्हणतात की अरे थांब ना, त्या कल्याणी मॅडमला आपल्याला भेटायचे। तेव्हा मनोजला तर खूप टेन्शन येते आणि आनंदीला सुद्धा। तेव्हा आनंदचे लक्ष हे दुसरीकडे जाण्यासाठी मनोज मुद्दाम विचारतो की अण्णा मी कसं वाटतं तुम्हाला, माझ्यात काही बदल वाटतो का? तेव्हा अण्णा म्हणतात की अरे मनोज तुझ्यात तर खूप बदल झालाच। खरं सांगतो की त्या दिवशी तू माझ्याबरोबर फोनवर बोलला तेव्हाच मला जाणवले की खरंच तुझ्यात खूप बदल झालेला आहे म्हणून। लीनाने लगेच शिरा करून देवासमोर ठेवला। तेव्हा मनोज आनंदीकडे बघत म्हणतो की खरे आहे अण्णा, देवाचीच कृपा। अण्णा म्हणतात की हो कृपा देवाचीच आहे, पण त्या कल्याणी मॅडमला भेटल्याशिवाय मी नाही जाणार। तेव्हा मनोज म्हणतो की अण्णा कल्याणी मॅडम त्या असे करत असतो आणि तेवढ्यात विशाल अण्णासाठी चहा घेऊन येतो आणि काका चहा घ्या असे म्हणतो। तेव्हा अण्णा विशालला म्हणतात की अहो पण मला त्या कल्याणी मॅडमला भेटायचे होते हो। तेव्हा विशाल म्हणतो की अहो मी त्यांना बोलावून घेऊन येतो, तुम्ही चहा घ्या तोपर्यंत। तेव्हा मनोज म्हणतो की नाही कल्याणी मॅडम बाहेर गावी गेल्यात। अण्णा म्हणतात की मग आता मला त्यांना भेटायचे होते, मग आपण त्यांना येऊपर्यंत थांबूयात। तेव्हा मनोज म्हणतो की अहो अण्णा त्यांना येण्यासाठी संध्याकाळ होईल आणि आपल्याला उशीर होईल, तोपर्यंत थांबण्यात काही अर्थ नाही। तेव्हा विशाल विचारतो की पण मला न सांगता त्या कशा गेल्यात? तेव्हा मनोज सांगतो की त्यांना अचानक फोन आला की बाहेर गावी कोणीतरी एक मनोरुग्ण स्त्री होती आणि ती निराधार होती, त्यामुळे तिला सांभाळायला कोणी नव्हते आणि त्या लगेच तडकाफडकी निघून गेल्यात। विशाल विचार करतो आणि म्हणतो की मला न सांगता त्या गेल्याच कशा, कारण अशा वेळी मी त्यांच्या सोबतच असतो। तेव्हा मनोज म्हणतो की त्या मला बोलल्या होत्या की तुम्हाला सांगण्यासाठी, पण माझ्या लक्षात नाही राहिले म्हणून मी सांगण्यासाठी विसरलो। त्यांना इमर्जन्सी होती आणि कॉल आला आणि त्या लगेच निघून गेल्यात। विशाल सुद्धा हा विचारत पडतो आणि अण्णा सुद्धा म्हणतात की मला तर त्यांना भेटायचे होते, मग आता? तर आनंदी हे सर्व ऐकून रडत तर खूपच असते। तेव्हा मनोज म्हणतो की अण्णा चला आपल्याला जाण्यासाठी उशीर होईल आणि त्यांना येईपर्यंत जर थांबलो तर नाशिकला जायला उशीर होईल। अण्णा चला फार उशीर होईल आपल्याला। तेव्हा विशाल म्हणतो की हो काका तुम्हाला खरंच जाण्यासाठी उशीर होईल। मनोज व्यवस्थितच बोलतो, तुम्ही नंतर कधीतरी या त्यांना भेटण्यासाठी। तेव्हा आनंदना सुद्धा पटते आणि ते सुद्धा मनोज बरोबर जायला निघतात आणि आपल्या हातातील मालतीने जो लाडूचा डबा दिलेला असतो तो विशालच्या हातामध्ये देतात आणि हे मालतीने म्हणजे मनोजच्या आईने केलेले लाडू आहेत। मी कल्याणी मॅडमला नक्की द्या आणि द्यायला विसरू नका। विशाल म्हणतो की हो नक्की देईन आणि तुम्ही सावकाश जा, आणि मनोजला म्हणतो की तू काळजी घे। तर मनोज हो बोलतो। तेव्हा मनोज आणि अण्णा जायला निघतात आणि तोच आनंदी बाहेर येते आणि अण्णा असे म्हणते तर लगेच आनंदीला बघून अण्णांना तर इतका आनंद होतो आणि आनंदीला सुद्धा, आणि दोघे लगेच एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडतात। मनोजला सुद्धा हे पर्व बघून खूपच आनंद होतो, परंतु आनंदीचे ते स्वप्न असते। तेवढ्यात अण्णांच्या मोबाईलवर फोन वाजतो। तेव्हा आनंदी स्वप्नातून बाहेर आलेली असते। तर अण्णा फोन घेतात आणि मालतीला म्हणतात की आम्ही निघालो, पोहोचतोच। अण्णा आणि मनोज जायला निघतात। मनोज हा आनंदीला बाय करत असतो आणि आनंदी खूप रडत असते। अण्णांना बघून आनंदी बाहेर येते आणि खूप रडत असते। अण्णा जेथे थांबलेले असतात तेथे त्या जागेचे ती दर्शन घेते आणि अण्णा मला माफ करा, मी तुमच्या समोर येऊ शकले नाही। हे पहिल्यांदाच होते की मी तुमच्यापासून लपते। लहानपणी मी आणि दादा लपंडाव खेळायचे तेव्हा मी कुठे लपले हे तुम्हाला माहिती असायचे, पण आता असे बोलून आनंदीला खूप वाईट वाटते आणि ती रडत असते। त्यानंतर इकडे राज्याध्यक्षांच्या घरी सुखी आणि आकांक्षा किचन मध्ये असतात। तर सार्थक तेथे डायनिंग टेबलवर बसलेलाच असतो। आदर्श येतो आणि सुखीला गुड मॉर्निंग करतो। सार्थक सुखीकडे बघत असतो तर आदर्श त्याच्या शेजारी येऊन बसतो आणि बघून घे मुलगी तशी छान आहे। अरे सार्थक, सुखदा खरंच चांगली मुलगी आहे, मला असे वाटतं की तू तिचा विचार करायला हवा। तेव्हा सुखी गरमागरम पोहे घेऊन येते
आदर्श म्हणतो की वाव, असा मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे असे वाटतं की कांदा पोहे, अगदी तसा फील आला. पण मी काही पोहे वगैरे खाऊन ठरवणार नाही, कारण आम्हाला तर मुलगी अगोदर पसंत आहे. आणि सार्थकला म्हणतो की काही प्रश्न विचारायचे का? मी विचारतो. आणि सुकीला विचारतो की तुमचे नाव काय? सुकीला सुद्धा हसू येते आणि ती म्हणते की सुखदा. आणि सार्थककडे बघून म्हणतो की अरे वा, छान नाव आहे, आमच्या मुलाच्या नावाला अगदी मॅच होणारे सुखदा. सार्थक आणि सुखदाला विचारतो की काय स्वयंपाक करता येतो का? सुखदा म्हणते की हो, इनफॅक्ट पोहे तर खूप छान बनवता येतात. आदर्श म्हणतो की म्हणजे अरे वा, 36 गुण तर मिळालेच, कारण आमच्या मुलाला पोहे तर खूपच आवडतात. तेव्हा सार्थक चिडून म्हणतो की आदर्श काय चालले? तेव्हा सुकी म्हणते की अरे सार्थक चिल, तो गंमत करतो, तू लक्ष देऊ नकोस. तेव्हा सुखदा म्हणते की मी सुधा मावशीला पोहे देऊन येते. तर सुखदा लगेच पोहे देताना बघून सार्थक विचारतो की काय पोहे देऊन येते म्हणजे काय, ती येथे येत नाही का? सुखदा म्हणते की माहिती नाही, पण ती एकटी तिकडे बसली, मी तिला विचारून येते, तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. तेव्हा सुखदा जाते. तेव्हा सार्थक लगेच आदर्शला म्हणतो की भाई तुझे काय चालले, आणि नको त्या विषयाशी थट्टा करू नकोस माझी, मला ते नाही आवडत. आदर्श म्हणतो की हे बघ सार्थक, मी थट्टा नाही करत, मी तुला सिरियसली विचारतो. आणि तेवढ्यात आकांक्षा चहा घेऊन येते आणि सार्थकला म्हणते की सार्थक दादा, ही सुखदा माझी बेस्ट फ्रेंड झाली, सगळे प्रॉब्लेम ती सॉल्व्ह करते आणि मला मनापासून वाटतं की तिने इथून कधीच जाऊ नये. तेव्हा आदर्श सुद्धा अगदी खुश होऊन सार्थकडे बघत असतो. सार्थक मात्र टेन्शन मध्ये आलेला असतो. त्यानंतर इकडे आनंदी ही अण्णांचाच विचार करत असते की ती आज अण्णांना भेटली नाही, म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येत असते. आणि तेवढ्यात एक वेडी बाई आश्रमात घुसते आणि तिचा फार मोठ्याने कर्कश असा आवाज आनंदीच्या कानावर पडतो. ती वेडी बाई इकडे तिकडे वस्तू फेकत असते, कुणाचे काही ऐकतच नसते. सर्वजण तिला शांत व्हा करत असतात. कल्याणी धावतच आलेली असते आणि शांत व्हा असे म्हणत असते. तेव्हा त्या बाईच्या हातात एक वस्तू असते आणि ती कल्याणीताईच्या अंगावर फेकणार, तर रेवती म्हणते कल्याणीताई तू बाजूला हो, ती तुला मारेन. तेव्हा कल्याणी तिला शांत करण्याचा प्रयत्नच करत असते आणि तुम्हाला कोणी काही करत नाही, शांत व्हा, परंतु ती वेडी खूप आरडाओरडा करत असते. तेव्हा आनंदी तिला प्रेमाने जवळ घेते आणि शांत करते, तुम्हाला कोणीच काही करणार नाही असे प्रेमाने समजावत ती माई शांत होते. आणि तेवढ्यात मनोज आणि अण्णा पुन्हा मागे येतात. तेव्हा अण्णांचे लक्ष आनंदीकडे जाते आणि आनंदीचे लक्ष अण्णांकडे. तेव्हा सर्वजण तिघे सुद्धा खूप रडू लागतात आणि रूम मध्ये येतात. तर अण्णा खूप रडत असतात. आनंदी रडतच म्हणते की अण्णा प्लीज शांत व्हा. अण्णा रडत म्हणतात की आनंदी 6 वर्ष तू नव्हती, तू कुठे होतीस, काय करत होती, काहीच माहिती नव्हते, तुझी वाट बघून डोळे खरंच थकलेत ग, चल आता आनंदी चल, म्हणून आनंदीच्या हाताला धरतात. तर अण्णांना आनंदी म्हणते की नाही अण्णा, मी परत नाही येऊ शकत. अण्णा विचारते की काय ग, काही चुकले का आमचे? आनंदी म्हणते की नाही अण्णा, तुमचे काहीच चुकले नाही, खरं तर मीच सर्वांच्या सुखा आड येत होते, मीच सगळ्यांना अडचण झाले होते. अण्णा म्हणतात की नाही बाळा, असे काही नाही, तू होतीस तर जगण्याला अर्थ होता, आता तू नाहीस तर कशाला अर्थच नाही. तुझ्या आईची एकदा येऊन अवस्था बघ की काय झाले, तू नव्हतीस 6 वर्ष, एकही सण तिने साजरा केला नाही. माझी आनंदी परत येईल, तिला मी डोळे भरून बघेन, त्याशिवाय मी जगाचा निरोप नाही घेणार असे म्हणते. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात तर पाणी येतेच आणि ती अण्णांना म्हणते की अण्णा मला सर्व काही कळते हो, पण आता मी माझा मार्ग निवडला, मुळे आता मला मागे पाऊल नाही टाकायचे हो. अण्णा म्हणतात की अगं आनंदी असे कसे बोलू शकतेस, अगं तुझे घर आहे तेथे आई अण्णा आहे, दादा आहे, वहिनी आहे आणि सानू सुद्धा. तरी सुद्धा आनंदी म्हणते की अहो अण्णा नाही, आता ते शक्य नाही. अण्णा अहो, मी माझ्या एका नवीन आयुष्याची सुरुवात केली कल्याणी म्हणून, आता नाही मी पुन्हा मागे फिरू शकत. तेव्हा अण्णा विचारतात की मग सार्थक सरांचे काय, अजून सुद्धा ते तुझी वाट बघतात. तर आनंदी म्हणते की अण्णा, सार्थक सर हे आनंदीच्या आयुष्याचा एक भाग होते, कल्याणीच्या नाही. अण्णा आता या विषयावर मला काही बोलायचे तर नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की हो खरंच तू आनंदी नाही राहिलीच, आता कल्याणी झालीस. माझी आनंदी असती तर ती हळवी झाली असती, पण तू आनंदी नाहीस ना, कल्याणी आहेस आता, म्हणून माझा हात धरून घरी येण्यासाठी नकार देतेस. तेव्हा आनंदीला तर खूप वाईट वाटत असते आणि ती काही उत्तर न देता खूप रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अण्णा आणि मनोज जी गोधडी घेऊन घरी येतात तर ती सार्थक सार्थक म्हणतो की ही गोधडी कोणी विणलेली आहे, तर आश्रमातील मॅडमने शिवलेली आहे. सार्थक म्हणतो की खरंच छान आहे. अण्णा मात्र शांत असतात. तेव्हा सार्थक आपला हात त्या गोधडीवरून फिरवतो आणि त्या गोधडीचा वास सुद्धा घेतो. तेव्हा सार्थकला त्या गोधडीत आनंदी
आनंदीचा स्पर्श जाणवतो आणि घरी आल्यानंतर तो आनंदीचा फोटो घेऊन तिच्या फोटोकडे बघत असतो आणि सुखदाला म्हणतो की असे वाटतं की त्या व्यक्तीशिवाय आपले काही अस्तित्व नाहीच, तिच्याशिवाय जगता येत नाही। तर सुखी विचारते की अरे तू आनंदीचा फोटो बघतोस का, मला सुद्धा दाखव ना। तेव्हा आता सुखदा हा फोटो ओळखून सार्थकला त्याबद्दल सर्व काही सांगणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।